नमस्कार. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टर आपल्याला अँटीबायोटिक प्रिस्क्राइब करतात, पण त्याचा वापर कसा होत आहे ह्याबद्दल आज जाणून घेणार आहे. अँटीबायोटिक म्हणजे काय, अँटीबायोटिकचे शोध कसे लागले, अँटीबायोटिक शरीरात कसे काम करते आणि त्याचा वापर कसा केला पाहिजे ह्याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अँटीबायोटिक हे आजच्या मॉडर्न सायन्सचा इव्होल्युशन आहे, तरी पण ह्याचा वापर खूप चुकीच्या पद्धतीने होत असल्यामुळे प्रेझेंट आणि फ्युचरमध्ये शरीरावर जे होणारे अफेक्ट आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये जाणणार आहोत. चला तर पाहूयात आजची व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया पाटील, होमिओपॅथिक कन्सल्टंट, न्यूट्रिशनिस्ट अँड डायटिशियन सर्टिफाइड इन हेअर केअर फॉर्म्युलेशन अँड स्किन केअर फॉर्म्युलेशन. अँटीबायोटिक म्हणजे काय? अँटीबायोटिक एक अशी मेडिसिन जी बॅक्टेरियाना मारतात आणि त्यांची ग्रोथ थांबवतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अँटीबायोटिक व्हायरसवर काम करत नाहीत. फॉर एक्झाम्पल सर्दी, फ्लू, कोविड, डेंग्यू अशा कंडिशन्समध्ये अँटीबायोटिक काम करत नाहीत. पण टायफॉइड, थ्रोट इन्फेक्शन आणि निमोनिया, TB सारख्या कंडिशन्स आजारांमध्ये ही अँटीबायोटिक काम करतात. तर हिस्ट्री ऑफ अँटीबायोटिकची शोध कशी लागली ह्याबद्दल बोलूयात. 1928 मध्ये सायंटिस्ट अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी एक्सपेरिमेंट करत असताना त्यांच्या लक्षात आले की पेनिसिलिन नावाच्या बुरशीजन्य जीव बॅक्टेरियाची ग्रोथ थांबवते. यातूनच पेनिसिलिन नावाचा जगातला पहिला अँटीबायोटिकचा शोध लागला. त्यातून तयार झालेले पेनिसिलिन हे जगातले पहिले अँटीबायोटिक ठरले. सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये या अँटीबायोटिकने लाखो लोकांचे प्राण वाचवले. त्याच्यानंतर टेट्रासायक्लिन, एजिथ्रोमायसिन असे बरेच अँटीबायोटिकची शोध लागली. टाइप्स ऑफ अँटीबायोटिक, बेसिक 2 टाइप्स आहेत अँटीबायोटिकचे. त्याचे डिटेल्ड क्लासेस आणि ग्रुप वाईज खूप डिटेल स्टडी आहे. तर मी बेसिक 2 टाइप्स सांगते. त्यामधले त्याचे टाइप्स आहेत ते म्हणजे बॅक्टेरियोसायडल आणि बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोसायडल जे आहे ते बॅक्टेरियांना डायरेक्ट किल करते, फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन. आणि सेकंड जे आहे तो बॅक्टेरियोस्टॅटिक, जे बॅक्टेरियांची ग्रोथ थांबवते आणि बाकीचे जे असतात ते आपले रोगप्रतिकार शक्तीने राहिलेले मारतात, फॉर एक्झाम्पल एरिथ्रोमायसिन, टेट्रासायक्लिन. अँटीबायोटिक शरीरावर कसे काम करतात? अँटीबायोटिक खूप वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. काही त्यांचे सेल वॉल बनवू देत नाही, तर काही त्यांचे प्रोटीन बनवू देत नाही, तर काही त्यांचे डायरेक्ट DNA वर अफेक्ट करतात. अशा पद्धतीचे एकतर बॅक्टेरियांचे डिस्ट्रॉय होते, नाहीतर त्यांची ग्रोथ थांबवली जाते. अँटीबायोटिक कधी वापरतात? अँटीबायोटिक एकतर बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये वापरतात, जसे की UTI, स्किन इन्फेक्शन आणि थ्रोट इन्फेक्शन, इयर इन्फेक्शन असे इन्फेक्शन असतात त्यावेळेस. आणि ज्या वेळेला सर्जरी झाल्यानंतर इन्फेक्शन होऊ नयेत म्हणून या कंडिशनमध्ये अँटीबायोटिक्स वापरले जातात. अँटीबायोटिक कसे वापरावे? अँटीबायोटिक डॉक्टरांच्या ॲडवाइजनीच वापरावे. अँटीबायोटिकचा कोर्स पूर्ण करावे. अँटीबायोटिक मध्येच थांबवू नये. थांबवल्यास बॅक्टेरिया पुन्हा जिवंत होतात आणि त्याच्याने रेझिस्टन्स तयार होते. अँटीबायोटिक रेझिस्टन्स, चुकीच्या मेडिसिन वापरामुळे बॅक्टेरिया मेडिसिनला हॅबिच्युएट होतात, म्हणजे सरावतात. हे पुढे जाऊन साध्या इन्फेक्शनलाही अँटीबायोटिक काम करत नाही आणि हे पुढे जाऊन इमर्जन्सी कंडिशनला धोकादायक ठरू शकते. साईड इफेक्ट ऑफ अँटीबायोटिक, नॉशिया, लूज मोशन, वॉमिटिंग असे साईड इफेक्ट माइल्ड टू सिव्हिअर साईड इफेक्ट असू शकतात. त्यामुळे विदाउट प्रिस्क्रिप्शन, विदाउट डॉक्टर ॲडवाइज मेडिसिन अँटीबायोटिक कोणीही घेऊ नये. अँटीबायोटिक हे मॉडर्न सायन्सचे एक वरदान आहे, पण त्याचे वापर डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली केली पाहिजे. चुकीची वापर थांबवली नाही तर फ्युचरमध्ये आपल्याकडे इफेक्टिव्ह मेडिसिन पुरणार नाहीत. हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल आणि इफेक्टिव्ह वाटला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी तुम्हाला घेऊन येत राहीन, तर नक्की सपोर्ट करा. धन्यवाद.